महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती दुःखद असं निधन झालेलं आहे। महाराष्ट्रातील एक कर्तृत्ववान नेता, जे पोटात ते ओठात बोलणारा नेता आणि बेधडकपणे काम करणारा नेता, प्रशासनावर मजबूत पकड असणारा नेता आज महाराष्ट्रानं गमावलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुटुंब प्रमुख आमच्यातून आज हरवून गेलेला आहे। दादा एक असं व्यक्तिमत्व होतं, माझा एक 3-4 वेळा दादांशी संपर्क आला। आदर्श गाव योजनेच्या संबंधानं फलटण या ठिकाणी दादांशी बोलणं झालं, त्यावेळेस दादांनी संबंधित मंत्री महोदय असतील, आमदार असतील, त्यांना मदत करण्याच्या सूचना केल्या। त्यानंतर वडूज या ठिकाणी एका सभेच्या निमित्तानं दादांशी बोलणं झालं। त्याही ठिकाणी दादांनी जे काही घटना असतील, माझ्यावर एक प्रसंग ओढवलेला होता, त्यावेळेस मी दादांची भेट घेतली। त्यावेळेसही दादांनी मला धीर दिला आणि त्या प्रसंगामध्ये ठामपणे पाठीमागे उभं राहण्याचा मला शब्द दिला। मागील 2-3 दिवसापूर्वी आम्ही गावकरी सगळे एकत्र बसलेलो होतो आणि त्यावेळेस आम्ही जी ग्रामसंसद भवन इमारत किरकसालला उभी केलेली आहे, ते इमारतीचं उद्घाटन करण्याच्या संबंधाने आमची चर्चा झाली। त्यासाठी आम्ही अजितदादांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेतलेला होता। असं एक उमदं नेतृत्व, लाखाचा पोशिंदा असणारा नेता आणि महाराष्ट्राला, विशेषतः पश्चिम महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारा, कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता आज आमच्यातून हरवून गेलेला आहे। यामुळं आमच्या पश्चिम महाराष्ट्राचं, संपूर्ण महाराष्ट्राचं आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कारखानदारीच्या माध्यमातून आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून युवकांना रोजगार देणारं नेतृत्व हरपल्यामुळं आम्ही आदर्शगाव किरकसाल परिवाराच्या वतीनं, त्याचबरोबर मान तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि संपूर्ण मान तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। असा नेता पुन्हा होणे नाही। सन 1999 साली शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली। त्यावेळेस आम्ही हायस्कूलमध्ये शिकत होतो। त्यानंतर 2004 नंतर आम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी थेट संपर्क यायला सुरुवात झाली। अजितदादा कार्यकर्त्याला नावानं ओळखत होते, अगदी मलाही अमोल म्हणून हाक मारायचे। जिथं कुठं दादांची सभा असेल, ज्या ठिकाणी दादा येणार असेल, त्या ठिकाणी आम्ही आवर्जून उपस्थित राहायचो। बऱ्याच वेळा दादांच्या सभेचं सूत्रसंचालन करण्याची माझ्यावर जबाबदारी आली। मान तालुक्यामध्ये दहिवडीमध्ये सभा असेल किंवा मसवडमध्ये सभा असेल, या ठिकाणी अजितदादांच्या सभेचं सूत्रसंचालन मी केलं। अगदी नजरेमध्ये दादांच्या धाक होता, पण प्रेमळ असं भावी होता। एक माझा घडलेला प्रसंग असा आहे, 2012 साली मी ग्रामपंचायत सदस्य होतो आणि अजितदादा राज्याचे ऊर्जा मंत्री होते। एक दादांना मी पत्र लिहिलं, मुंबईला गेलेलो होतो, बरीच नेते मंडळी होती, दादाने एक पत्र लिहिलं। एका साध्या कार्यकर्त्यानं पत्र लिहिलं आणि त्या पत्रावर 350 पोलचं नवीन लाईटच्या कामाची मागणी केलेली होती आणि 18 नवीन ट्रान्सफॉर्मर दादांना आम्ही किरकसाल गावासाठी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला वीज वेळेवर मिळत नाही म्हणून मागितलेले होते। मला सांगायला म्हणजे माझं मन भरून आलंय। दादाने ते एका पत्रावर लगेच रिमार्क मारला, प्राधान्याने तात्काळ कामं पूर्ण करावेत आणि 2च महिन्यामध्ये आमची 350 पोलची नवीन लाईटची कामं आणि 18 ट्रान्सफॉर्मर किरकसालमधील शेतकऱ्यांना दादांनी त्यावेळेस उपलब्ध करून दिले। की आमच्या गावात दादांनी केलेलं फार मोठं काम आहे, जे सांगण्यासारखं काम आहे, असं फार मोठं ते काम आहे, ज्याच्या माध्यमातून परत आम्हाला नवीन ट्रान्सफॉर्मरची कधीच गरज लागली नाही। दादा जिथं कुठं भेटतील त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची आवर्जून चौकशी करायची। विशेषतः कार्यकर्ता एखादा आजारी असेल, त्याला अडचणी असतील आणि ती जर गोष्ट दादांच्यापर्यंत कळाली तर दादा आवर्जून फोन करून त्याच्या, अगदी कार्यकर्त्याची परिस्थिती असेल तर त्याच्या हॉस्पिटलची दादा व्यवस्था करायची। अशी बरीचशी उदाहरणं सातारा जिल्ह्यामध्ये आहेत। दादांचं सातारा जिल्ह्यावर विशेष प्रेम होतं। दादांनी सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भूषवलेलं होतं। असे दादा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत। दादांना आमच्या आदर्शगाव किरकसाल परिवाराच्या वतीनं, विशेषतः किरकसालमधील शेतकऱ्यांच्या वतीनं दादा भावपूर्ण श्रद्धांजली। तुमचा जन्म परत या महाराष्ट्रामध्ये व्हावा, कोणाच्या तरी पोटी जन्माला आपण यावं अशी देवाला साकडा आहे। देव इतका निष्ठुर का झाला हेही आम्हाला आता कळणं झालंय। दादांच्या आणि माझ्या जीवनातले एक 2-3 प्रसंग मला आठवत आहेत। एक प्रसंग पहिला आहे तो वडूज या ठिकाणचा आहे। सन्माननीय बंडा गोडसे सर यांच्या घरी दादा आलेले होते आणि त्या ठिकाणी दादांशी भेट माझी झाली। त्यावेळेस दादांनी माझ्यावर जो प्रसंग ओढवला, त्याच्यामध्ये माझ्या पाठीमागं खंबीर उभं राहण्याचं, म्हणजे बाप जसा मुलाच्या पाठीमागं उभा राहतो तसा हा अजितदादा बाप माणूस होते। ते माझ्या पाठीमागं, त्या विषयामध्ये माझ्या पाठीमागं खंबीरपणाने उभे राहिले। दुसरा प्रसंग माझा आला तो फलटण या ठिकाणी आला। सन्माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांच्या
तिथं त्यांच्या फलटण या शहरामध्ये मिटिंग आयोजित केली होती. त्या ठिकाणी दादांशी माझं बोलणं झालं. त्यावेळेस दादाने आदर्श गाव किरकसाल घडवताना किरकसाल कसं असायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी व्हायला पाहिजे, त्या संबंधानं मला सूचना केल्या. त्यावेळेस अजितदादा सत्तेत नव्हते, परंतु दादांनी मला सूचना करून जी मदत लागेल ते मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि दादांनी मदतही बऱ्याच वेळा केली. त्यानंतर मग बऱ्याच वेळा सभा ज्या ठिकाणी दहिवडीमध्ये असेल, मसोडमध्ये, त्यावेळेस माझा दादांचा संपर्क आला. बऱ्याच वेळा भाषणाची नावं मला दिलेली असायची आणि मी यादी दादांच्याकडे घेऊन जायचो आणि दादा मला म्हणायचे, अमोल हे भाषण कट कर, हे भाषण घ्यायला पाहिजे, हे भाषण रद्द करावे लागेल, अशा दादा मला सूचना करायचे आणि दादांच्या सूचनांचं पालन मी करायचो. एक प्रेमळ माणूस, ज्या माणसांच्या बोलण्यामध्ये जरब होती, धाक होता, पण दादा माझ्या बाबतीत कधीही कडक शब्दात मला बोलले नाहीत. अगदी मला समजून घेतलं आणि एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून दादाने मला नेहमी सन्मान दिला, जेणेकरून कार्यकर्ता पुढे गेला पाहिजे, कार्यकर्त्याला ताकद मिळाली पाहिजे, या पद्धतीनं दादानी काम केलं. दादानी पालकमंत्री असतानाही आम्हाला भरपूर निधी देण्याचा प्रयत्न केला. नंतरचे पालकमंत्री शशिकांत शिंदे, रामराजे साहेब यांनाही दादानी वेळोवेळी सूचना केल्या आणि त्यामुळं दादांचं निश्चितच आम्हाला दादा गेल्यामुळे फार मोठं आम्हाला दुःख झालेलं आहे. फार मोठी गोष्ट आमच्यातून देवानं आमच्याकडून हिरावून नेलेली आहे. असे दादा आमच्यात नाहीत, याचं आम्हाला फार मोठं दुःख आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.